एकमेकाशी संयोजन ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्या संदर्भामध्ये बोलत असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल की तो कालखंड संपलेला आहे की मी एकटा बसून कोपऱ्यामध्ये अभ्यास करायचो. आज नॉलेज स्प्रेड आउट झालेलं आहे. ते स्प्रेड आउट झालेलं नॉलेज हे एकमेकामध्ये जर आपण शेअर करत असू तेव्हाच आपण एकमेकाला याच्यामध्ये मदत करत जाऊ. कारण या संदर्भामध्ये आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो. मॅनेजमेंटची गोष्ट आहे. रिसेंटली मॅनेजिंग सेक्टरमध्ये माझा मित्र काम करतो, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट आहे. ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, तरी सांगतो कारण ती गोष्ट बदलते. एक असतो ससा, एक असतो कासव. एके दिवशी दोघांची शर्यत लागते. मग काय होतं, सशाला वाटतं की मी कासवापेक्षा जास्त चांगला पळू शकतो, म्हणून ससा एके झाडाखाली जाऊन थांबतो, झोपी जातो आणि कासव हळूहळू गतीनं सशाच्या पुढे निघून जाऊन जिंकतं. बरोबर आहे. मग याच्यामधून आपल्याला काय संदेश मिळतो की आपण अति आत्मविश्वासापोटी गाफील राहिलं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही. गोष्ट इथं संपत नाही. सशाला राग येतो. ससा म्हणतो, अरे मी एवढा दिग्गज चांगला पळणारा आणि कासव माझ्यावरती जिंकतं. तो कासवाला बोलवतो. आता कासवाला सांगतो की आता पुन्हा शर्यत. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का. मलाही माहित नव्हती, आता सांगतो. पुन्हा शर्यत. मग कासवाला असं वाटतं की नाही, गेल्या वेळेस आपण जिंकलेले आहोत. कासवाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. पण ससा सजग झालेला आहे. ससा काय करतो आणि कासव काय करतो हे दोघं जण आकांताने पळायला लागतात. मात्र यावेळेस ससा फसत नाही. यावेळेस ससा थेट जाऊन शिखरावरती थांबतो आणि आपले कासव जातो आणि तिथं तो कासव हारतो. याच्यातून आपल्याला काय धडा मिळतो की गेल्या वेळेस सशाला अति आत्मविश्वास झाला होता, यावेळेस कासवाला असं वाटलं की यावेळेस मी जिंकून जाईल. कासव गाफील राहिला आणि सशाने मात्र इमानदारीने काम केलं. गोष्ट इथंही संपत नाही. तुम्हाला वाटलं असेल आता साहेबांनी गोष्ट संपवली. बाबा, गोष्ट संपत नाही. गोष्ट याच्यासाठी संपत नाही की मग हे दोघंही हट्टाला पेटतात, जिद्दीला पेटतात. दोघांनाही पहिलं यायचं. मग आता करायचं काय. दोघंही मार्ग बदलतात. सांगतात की आता आपण मार्ग बदलायचे. आता आपण मार्ग बदलायचे आणि मग आपल्यामध्ये खरी आज लढाई होईल. मग आपण खऱ्या अर्थानं स्पर्धा करूयात, बघूयात कोण सक्षम आहे. मग या दिशेला जे डोंगर होता त्या डोंगराकडे जाताना यांनी जी स्पर्धा केलेली होती ती स्पर्धा ते सोडतात आणि सांगतात की आता एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपल्याला जायचं आणि बघूयात कोण पहिल्यांदा जातं ते. आणि मग शर्यत सुरू होते. आणि जेव्हा शर्यत सुरू होते तेव्हा ससा असा झपाट्याने पळतो. कासवही धावतंय. आणि होतं की रस्त्यामध्ये नदी आडवी येते. नदी आडवी आल्याच्या नंतर आता ससा काय करणार. ससा काय पोहणार आहे का. नदी आडवी येते. ससा तिथं थांबतो. मागून कासव येतो. कासव त्याच्याकडे असं फिरून बघतं. आता इथं नियतीचा प्रश्न आहे. नियत. माझ्याकडे चांगल्या नोट्स आहेत, माझ्याकडे चांगलं मटेरियल आहे, मी माझ्या कुठल्या मित्राला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि इथं कासव क्षणभर थांबतं आणि सशाकडे बघून म्हणतं, मित्रा रेस मीही जिंकतो, तूही जिंकशील, चल बस माझ्या पाठीवरती. आणि कासव सशाला पाठीवरती घेतं, नदीच्या तीरावरती जातं. गोष्ट संपत नाही कारण ससा खाली उतरतो आणि कासवाला म्हणतो, मित्रा आता तू माझ्या पाठीवरती बस, आपण दोघं जाऊयात आणि दोघं शिखर गाठूयात. कालखंड संपला मित्रांनो. जस्ट वी हॅव टू डू इट विथ वन अनदर अँड इच अदर. जर यशाच्या पलीकडे जायचं असेल, कारण एक सांगतो मी, तुमचं यशस्वी होणं म्हणजे काय असेल तर तुमच्या सर्वसाधारण आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की त्या क्षणाला तुम्हाला कळतं की तुम्ही काहीतरी बनलेले आहात. म्हणून तुमचं सक्सेस तिथं संपत नाही, तिथून तुमची सुरुवात असते. मला प्रशासकीय सेवेमध्ये का जायचं याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण हे सगळं बोलतोय आपण फक्त एक वैयक्तिक स्पर्धक म्हणून, पण वैयक्तिक स्पर्धक म्हणणंच आणि यशस्वी होणं इतकी साधी आणि सोपी गोष्ट नाहीये. कारण 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री एक छोटंसं इवलसर राष्ट्र नीतीशी करार करून या जगाच्या पटलावरती निर्माण झालेलं होतं. आणि तेव्हा या देशाचे पंतप्रधान म्हणाले होते की या जगामध्ये या चिमुकल्या बनलेल्या राष्ट्राला कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओळख निर्माण करून दिली पाहिजे. आज तुमच्या माझ्या सहकार्यातून, कित्येक पिढ्यांनी भोगलेल्या या संस्कारातून आज आपलं राष्ट्र जगातील सगळ्यात समर्थ लोकशाही आणि मोठी लोकशाही बनलेला आहे. मात्र आता ही टिकवणं आणि ते यशस्वी करणं ही तुमची माझी नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आणि म्हणून मी या देशाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथे जिथं जाईन तिथं गेल्याच्या नंतर माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या समाजासाठी मी कार्यरत असलं पाहिजे. या धारणेतून तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणं महत्वाचं आहे.
नाहीतर ज्या दिवशी सिलेक्शन होईल त्या दिवशी तुमच्या आयुष्यामधला उल्हास, तुमच्या आयुष्यामधला ध्यास आणि तुमच्या आयुष्यामधले काम करण्याची प्रवृत्ती ही नष्ट होऊन आपण बडे बाबू बनण्याकडे वाटचाल करत असतो. वी आर नॉट बडे बाबूस. आपण देशसेवा करण्यासाठी, राष्ट्रसेवा करण्यासाठी वाय शुड बी एन ऑफिसर? का, कशासाठी मला व्हायचं? आस्क टू युअरसेल्फ. या जगामधली प्रत्येक गोष्ट ही याच्यातून सुरुवात होते की मला का व्हायचंय याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये तुमचं मोमेंटम टिकून राहील. कारण मी अभ्यास करताना मला डिप्रेशन येतं, मी बसतो, माझ्यामध्ये भरपूर मुलांची तक्रार असते, भरपूर मुलं म्हणतात, कदाचित पाटील सरांना भेटून तुम्ही म्हणत असाल की सर माझा अलीकडे अभ्यासच होत नाही. तर हा अभ्यास का होत नाही, तर का याची उत्तरं, त्याच्यासाठी असणारं आवश्यक असणारं इमोशनल पोटेन्शियल आपल्याकडे नसल्याच्या कारणाने आपण तो अभ्यास करत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की मला ऑफिसर का व्हायचंय. हळूच कधीतरी आपल्या आई वडिलांच्या अपेक्षाकृत डोळ्याकडे बघा, रस्त्यावरती उभा टाकलेल्या एखाद्या फाटक्या मुलाकडे बघा आणि मग स्वतःला प्रश्न विचारा की मला का प्रशासनामध्ये यायचं आणि मला का ऑफिसर व्हायचंय. जर त्यातून तुम्हाला उत्तर मिळत असेल तर मित्रांनो, तुमचा आयुष्यभराचा सफर हा तुम्ही एका ध्येयासक्त पद्धतीनं कराल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती नवनवीन धोरणं, नवनवीन ध्येय तुम्ही निर्माण करून त्याच्या पद्धतीने जगाल. कारण मी सांगतो, आज इथं उभा टाकून सांगतो, तीच भावना आज आमच्यामध्ये आहे, नाळेसाहेबांमध्ये असेल, कदाचित देशपांडे सरांमध्ये असेल, कदाचित खवले साहेबांमध्ये असेल, की जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही ऑफिसर होता तेव्हा त्या क्षणाला तुमच्यामध्ये जी उर्मी आणि तुमच्यामधला जो स्पर्धक असतो तो एकदम मायनस होऊन जातो, संपून जातो, रिते होतो आपण. आपल्याला वाटतं की यस मी मिळवलंय, पण त्याच्यानंतर पुढे काय. तर मला असं म्हणायचंय की या तुमची जी ध्येय आहेत त्या ध्येयामधलं कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमचं जे सिलेक्शन असेल, तुमची जी पोस्ट असेल ते एक माध्यम असेल, त्याच्या पलीकडलं ध्येय आता आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे.